मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाचा फटका खाम नदीलाही बसलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहणाऱ्या खाम नदी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण बघू शकता की आपल्या समोर वाहणारी ही खाम नदी आहे। मात्र खाम नदी पूर्णपणे आटल्यामुळे खाम नदीत जे शहराचं गटाराचं पाणी सोडलं जातं त्या गटाराच्या पाण्यामुळे ही खाम नदी कमालीची प्रदूषित झालेली आहे। खाम नदीवरती असा सगळीकडे फेस आणि तवंग निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळतंय। काळसर आणि हिरवगार पाणी नदीतून वाहताना पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की या समोर हा जो फेस दिसतोय तो अत्यंत केमिकल युक्त आणि घाण पदार्थांचा हा सगळा फेस आहे आणि हा फेस नदीवरती सगळीकडे पसरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हाच फेस हवेमध्ये सुद्धा या ठिकाणी उडतो आहे। ही सगळी नदी प्रदूषित झाल्यामुळे आसपासच्या शिवारालाही याचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे। या परिसरात जे गुरं आहेत किंवा पाण्याची ज्यांची शेतीची गरज आहे त्यांना सुद्धा या दूषित पाण्याचा फटका बसलेला आहे। आसपासच्या शेतांना सुद्धा विहिरींचं सुद्धा पाणी दूषित झालेले आणि तेच पाणी आपल्या शेतीला सुद्धा द्यावं लागतं आहे। जर दुष्काळ कमी असता आणि नदी जर वाहती राहिली असती तर कदाचित नदी कमी प्रदूषित झाली असती आणि त्यामुळे आसपासच्या शेतीला सुद्धा या पाण्याचा उपयोग झाला असता। दुष्काळाला या ठिकाणी दोन हात करण्यासाठी सुद्धा फायदा मिळाला असता। मात्र या ठिकाणी संपूर्णपणे गटाराचं पाणी आहे आणि गटाराच्या पाण्यावरती अशा स्वरूपाचा फेस निर्माण झाल्यामुळे ही नदी जी आहे ती प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही छत्रपती संभाजीनगर शहरातली खाम नदी आहे जी प्रदूषित झाली आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।